नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर युट्यूब चॅनलला. आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलोय ती बाग सारोळा या गावातली बाग आहे. घसा थोडा बसलेला आहे त्यामुळे थोडा समजून घ्या. तर अहिल्यानगर मधील सारोळा या गावातील बागेमध्ये आपण आलोय. या बागेचं तुम्ही 2-3 व्हिडिओ पाहिलेले आहे बागेचे. आता बघा, तुम्हाला हा काही हिरवा माल दिसतोय, काही कलरचा माल दिसतोय. याचं कारण काय आहे की याच्यामध्ये आपण कलरचा माल एक 300 कॅरेट हार्वेस्ट केलेले आहे. आणि 300 कॅरेट हार्वेस्ट केल्यानंतरही इथे आपल्याला अजूनही भरपूर माल दिसतोय. तर हा इतका माल कसा लागला, ह्याच्यासाठी शेतकऱ्याचे काय कष्ट आहे, त्यांना काय अडचणी आल्या होत्या. इथे डीप सॉइल आहे, खूप काळी जमीन आहे. काळी जमीनमध्ये त्यांना तानाचं कशी अडचण येत होती, आणि यावर्षी पावसाळा लवकर सुरू होऊन सुद्धा असा बाग कसा फुटला, ह्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि ह्या झाडांची संख्या किती, बांधलेले किती, आणि बाग विकला किती रुपयाला, ह्या सगळ्या गोष्टीची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. आणि जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या बागेमध्ये, म्हणजे झाडांचं वय तुम्हाला खोडावून लक्षात येतंय, अशा प्रकारच्या बागेमध्ये ताण व्यवस्थापन काळ्या जमिनीमध्ये कसं करायचं, त्याच्यानंतर ताण व्यवस्थापन केल्यानंतर काडीमध्ये स्टोरेज कसं वाढवायचं, ह्या सर्व गोष्टीची तुम्हाला आयडिया इथे येईल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण आता शेतकऱ्यांकडून माहिती घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा पहिला. नागनाथराम बोरुडे, सारोळा बद्दी. बरं, बोरुडे साहेब, आपण आता जवळपास माझ्या मते 3ऱ्या वर्षात, म्हणजे 3ऱ्या वर्षापासून तुम्हाला मी कन्सल्ट करतोय. हो. 3 वर्षाआधी किंवा या 3 वर्षामध्ये आपल्याला इथे काय काय अडचणी जाणवत होत्या आणि बाग फुटण्यासाठी काय वाटत होतं? पहिलं सर आमच्याकडून ताणच बसत नसतं व्यवस्थित. याला ताणच बसत हो. नव्हतं, कारण खूप डीप सॉइल आहे. तर आता ताण तर बसत नव्हतं, त्यामुळे तुमचा शेवटचा बाग कधी फुटलेला होता चांगला, आज जसा फुटला तसा? शेवटचा त्याच्या आधी आमच्याकडून फुटलाच नाही. फुटलाच नाही म्हणायचं, पहिलाच बाग आहे हा. हो. इतका फुटलेला. आणि झाडांचं वय किती? साधारण 12-12.5 वर्ष. 12.5 वर्ष, म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले ह्या हो. बागेला. आणि झाडांची संख्या 350. 350 झाडांची लागवड तुम्ही इथे केली होती. हो. किती बाय किती अंतर घेतलंय? 14x14 आहे. 14 बाय 14 अंतरावर तुम्ही 1250 झाडांची, म्हणजे 350 झाडांची लागवड केली. हो. आणि याच्यामध्ये झाडं बांधलेले किती आहे तुम्ही? 280. 280 झाडं बांधलेले. त्यानंतर आता मला सांगा, 280 झाडांचा बांधलेला बाग तुम्ही विकला किती रुपयाला? 15-51. 15,51,000. हो. तर शेतकरी बांधवांनो, 15,51,000 रुपयाला यांनी बाग विकलेला आहे. आता यावर्षी आपण ताण किती तारखेला दिला होता याला? साधारण 4 महिने आपण पाणीच नव्हतं दिलं. 4 महिने पाणी दिलेलं नव्हतं, तरीही झाडं हे टिकले. याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या की ही किती डीप सॉइल आहे. 4 महिने आपल्याला लक्षात आलं मागच्या 2 वर्षामध्ये. आणि याला आपण कटिंग केली होती 2 वर्षाआधी. तर ही किती फुटावर झाड आणलं होतं आपण? साधारणतः 12 फूट. 12 फुटावर, म्हणजे 15-16 फुटाचं झाड 12 फुटावर आणलं. त्यानंतर आपल्याला थोडाच माल निघाला मागच्या वर्षी. मला वाटतं 400-500 कॅरेट काहीतरी निघाले होते, 300-400. आणि यावर्षी एवढा ओव्हरलोड माल लागलेला आहे. आणि कटिंगचा फायदा इतका झाला की आतून फुटवे भरपूर निघाले, आणि सगळ्या फुटव्यांना माल लागला. आता मला सांगा, कटिंग किती गरजेची आहे तुम्हाला जाणवलं, आणि किती गरजेची आहे शेतकरी बंधूंना सांगा. कटिंग 90% तर आम्हाला फरकच पाहिला. सूर्यप्रकाशच खाली पडत नव्हता. पडतच नाही. हो, त्याच्यामुळे कटिंग इतका फायदा झालेला आहे. बरोबर. आणि हे सूर्यप्रकाश पडल्यामुळे तुम्हाला काय लागलं, इथं फळांची लागण जास्त झाली. फळांची संख्या आत, म्हणजे तिथे आपल्याला इथे काळी, म्हणजे पानं दिसत नव्हते, तिथे आपल्याला पानं आणि फळ दोन्ही दिसायला लागले. आणि या सर्व प्रवासामध्ये माझा आणि तुमच्या या दोघांच्या मेहनतीचा जो आपल्याला इथे दिसतोय, तर याच्याबद्दल शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की सल्लागार आणि योग्य सल्लागार हे किती गरजेचं आहे? कारण की 3 वर्ष आमची अशीच वायाला गेलीत. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बघून तुम्हाला फोन केला. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपले संबंध झाले. बरोबर. आणि आता आपण प्रायव्हेट कन्सल्टन्सी घेतल्यानंतर शेतीचा खर्च वाढतो थोडा. हो. आणि वाढलेला खर्च उत्पन्नात वाढीव राहतो की खर्चच वाढतो, उत्पन्न तेवढंच राहतं? नाही, दोन्ही बी झालेले. खर्च बी वाढतोय, उत्पन्न डबल होतोय, डबल टिबल होतोय. म्हणजे खर्च हा करावाच लागतो. त्याच्या आधी तुम्ही खर्च करत होते, पण ते योग्य दिशेने होत नव्हता. आपण योग्य दिशेने खर्च करायला लागलो, आणि आपल्याला उत्पन्नही योग्य दिसतंय.
तर आता याच्यामध्ये आपण किती 300 कॅरेट हार्वेस्ट केलंय ना? हो 300 कॅरेट हार्वेस्ट केलेले. अपेक्षित आपण तुम्हाला इथे किती कॅरेटचं अपेक्षित आहे? आम्ही 14 गाड्याचं ऍव्हरेज धरलेलं आहे इथं. 14 गाड्याचा ऍव्हरेज धरलाय, म्हणजे हो. 1400 कॅरेट गाड्या, हो. म्हणजे 1400 कॅरेट तुम्ही अंदाज धरलाय. पण शेतकरी बंधूंनो, या झाडाचा लोड बघता प्रत्येक कॅरेट झाडाला आजच कमीत कमी 5-5, 6-6 कॅरेटचा माल दिसतोय. 6ने तरी धरलं तरीही 1800 कॅरेट आपल्याला इथं वाटते. पण 15